नमस्कार, मी हेमंत देसाई, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. दोस्तांनो, आज आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्याबद्दल बोलायचं आहे. शिवसेनेचं मत असं आहे की भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही भाजप आहे. या पक्षाला महाराष्ट्राचं काहीही पडलेलं नाही आणि उलट भाजपतर्फे अशी घोषणा करण्यात आलेली आहे की मुंबई महानगरपालिकेवरती आता भगवा फडकेल, पण तो शिवसेनेचा नसेल तर तो भाजपचा असेल. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारमध्ये जाऊन जनादेशाचा अपमान केलेला आहे असं भाजपचं तर मत होतं आणि आहेच. परंतु काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळे त्यांचं हिंदुत्वसुद्धा आता जवळजवळ नष्ट झालेलं आहे. शिवसेनेला हिंदुत्वाचं काहीही पडलेलं नाही आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरला असं म्हणाले आणि मुंबईत म्हणाले की काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारी शिवसेना हा पक्ष या पक्षाने हिंदुत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं त्यांना विस्मरण झालेलं आहे. याकूब मेमनला फाशी देण्याच्या विरोधी कोणीतरी वक्तव्य ज्या काँग्रेस नेत्यांनी केलं, जे आता मंत्रिमंडळात आहेत, ते त्याबाबत शिवसेनेला काही पडलेलं नाही असं फडणवीस केवळ नव्हे, आशिष शेलार वगैरे नेते म्हणत आहेत. गुपकार जी संघटना आहे, हे संघटना म्हणजे सगळे नेते एकत्र झाले जम्मू काश्मीरमधले, आणि ते 370वा कलम ज्या पद्धतीने रद्द करण्यात आलं आणि जम्मू काश्मीरच्या जनतेला विश्वासात न घेता ज्या पद्धतीने जम्मू काश्मीरचं विभाजन करण्यात आलं त्याचा विरोध करतायत. त्यामध्ये काँग्रेस हा पक्ष सहभागी होता. त्यानंतर काँग्रेस पक्ष बचावात्मक पवित्र्यात गेला आणि त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसलेला आहे. याकूब मेमन हा मुद्दा करण्यात आलाच, म्हणजे आशिष शेलारने तो मुद्दा उपस्थित केला. पण कसा आपला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसलेली आहे वगैरे वगैरे, हे सगळं ज्या पद्धतीने चालतं हे आता आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे हे राजकारण केलं जातं. आणि मग याला उत्तर देताना शिवसेना काय म्हणते की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची आम्ही मागणी करतोय, तुम्ही कुठे दिलं, तुमचं सरकार आहे, तुम्ही भारतरत्न का नाही दिलं त्याला, वगैरे वगैरे. आता कसाबला बिर्याणी खाऊ घालणं वगैरे जे आहे त्याच्याबद्दल उज्ज्वल निकम यांनी पूर्वीच खुलासा केला आहे किंवा तो मुद्दा जो काही भावनात्मक किंवा अतिशय पोकळ आणि बोगस मुद्दा जो आहे त्याची चर्चा यापूर्वी खूप झालेली आहे. कसाबला भारत सरकारने, महाराष्ट्र शासनाने चांगल्या प्रकारे शासन केलं आणि न्यायालयात व्यवस्थित केस होऊन त्यानंतर निवाडा होऊन कसाबला फाशी देण्यात आली आणि त्यामुळे याबाबतची काही सवंग चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. पाकिस्तान आणि भारतात फरक आहे की भारतामध्ये व्यवस्थित न्याय होऊन व्यवस्थित शिक्षा होते. त्यामुळे कसाबला बिर्याणी खाऊ घातली वगैरे जे आहे त्याला त्या आरोपांना किंवा त्याबद्दलच्या चर्चेला आता पूर्ण विराम आपण दिला पाहिजे. तो मुद्दा इथे नाही. मुद्दा असा आहे तो महाराष्ट्राचा, आणि यामध्ये महाराष्ट्राचा मुद्दा काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती येत्या काही काळामध्ये होणार आहे. 2022च्या सुरुवातीलाच ती निवडणूक असणार आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्याची आघाडी उघडली. व्यवस्थित त्यांनी बैठक घेऊन त्यामध्ये संपूर्ण तयारी केली, संपूर्ण प्लॅन आखला आणि त्यामध्ये सविस्तर भाषणच आहे. ती भाषणं आपण ऐकली असतील, मी सविस्तर ती भाषणं ऐकली, फडणवीस काय म्हणाले ते ऐकलं. पण त्यामध्ये अतुल भातखळकर यांनी त्यानिमित्ताने जे काही ट्विट केलेलं ते बघा. महापालिकेवरून भगवा उतरणार नाही. अतुल भातखळकर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, अतिशय अभ्यासू नेते आहेत, सद्गृहस्थ आहेत, हेही मी म्हणतो. परंतु त्यांना आता मुंबई महानगरपालिकेचं म्हणजे त्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना प्रभारी करण्यात आले, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. पण महापालिकेवरून भगवा उतरणार नाही या या भावनेशी मी सहमत आहे. फरक एवढाच की यावेळी भाजपचा भगवा फडकेल, म्हणजे भगवा उतरणार नाही, तो उतरू देणार नाही असं सामनामध्ये म्हटलं होतं. फरक एवढाच की यावेळी भाजपचा भगवा फडकेल असं कोण म्हणते? अतुल भातखळकर. शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर मिळवलेले हिंदू हृदय सम्राट हे बिरुद
सत्तेच्या सोयीसाठी नाकारणाऱ्या शिवसेनेला जनता पाताळात गाडेल. 2022 याची सुरुवात होणार आहे अशी गर्जना अतुल भातखळकर यांनी केली. आणि त्याला उत्तर काय दिलं आहे शिवसेनेने बघा. मुंबई महापालिका ही मराठी स्वाभिमानाचे प्रतीक आहे. जोपर्यंत पालिकेवर भगवा आहे तोपर्यंत महाराष्ट्र दुश्मनांचे पाशवी हात मुंबईच्या गळ्यापर्यंत पोचणार नाही. मुंबई भांडवलदारांची बटीक होण्यापासून रोखण्याचे काम या तेजस्वी भगव्याने केले आहे. तेव्हा मुंबईवरील भगवा उतरवण्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले ते राजकारण आणि सार्वजनिक जीवनातून कायमचे नेस्तनाबूत झाले. असा निशाणा शिवसेनेने भाजपवरती साधलेला आहे. आता या निमित्ताने आपल्याला महाराष्ट्राचं हित, महाराष्ट्रावरती प्रेम करणारे कोण, महाराष्ट्रद्रोही कोण, या सगळ्याची चर्चा करायची. पण तुम्हाला मी पहिल्यांदा काय नेमकी ही लढाई सुरू आहे ते सांगितलं. आता भारतीय जनता पक्षाची लबाडी काय तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाची लबाडी सांगतो. तर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व खरं होतं, त्यांचं सावरकरांवर प्रेम होतं, त्यांचं हिंदुत्वावरती प्रेम होतं वगैरे वगैरे. आता बाळासाहेबांवरती यांना प्रेमाचं हे भरतं जे आलेलं एवढं ते जर खरं आहे तर मग बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होण्यासाठी शिवसेनेला लढाई का करावी लागली. फडणवीस मुख्यमंत्री असताना, शिवसेना त्यामध्ये सहभागी असताना त्यांना खूप त्याची शिकस्त करावी लागली बाळासाहेब ठाकरे स्मारकाची. ते का करावी लागली. अजूनही ते स्मारक पूर्णत्वाला आलं नाही हे भाग आहे. म्हणजे त्याची जबाबदारी आत्ता महाविकास आघाडी सरकारवर त्याबाबत प्रश्न विचारावे लागतील त्यांना. पण फडणवीस सरकार असताना स्मारकावरून जो काही घोळ घातला गेला, स्मारकाच्या जागेवरून जो घोळ घातला गेला, जी दिरंगाई करण्यात आली, त्याबद्दल शिवसेना आणि उद्धव ठाकरे नाराज होते. मग बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती जर तुमचं एवढं प्रेम आहे तर पटकन तुम्ही स्मारकासाठी भाजपनी त्याला गती द्यायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे. ते झालं नाही. ज्या छत्रपती शिवाजी स्मारकाच्या बाबत त्याच्यावरनं, त्याच्या उंचीवरनं घोळ घातला गेला, त्यानंतर त्यामध्ये कंत्राटात येण्यावरनं, त्यामध्ये काही गडबडी झाल्यावरनं प्रश्न उपस्थित झाले. शिवछत्रपतींचं स्मारक जे समुद्रात व्हायचं आहे त्याला, म्हणजे जे महाराष्ट्रावरती एवढं प्रेम आमचं आहे असं भारतीय जनता पक्ष म्हणतं. आणि 2014चा असेल, 2019चा असेल, या निवडणुकीमध्ये सारखं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे भारतीय जनता पक्षाने वापरलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबत त्याला गती देण्यामध्ये, निर्णय घेण्यामध्ये त्या भाजपनी पूर्णपणे दिरंगाई केली. आणि विनायक मेटे हे त्या समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळी सुद्धा त्या समितीने त्या ठिकाणी त्या कामाच्या बाबत ते जे काही व्यवहार झाले त्याबाबत त्यामध्ये गैरव्यवहार झाले असा आरोप त्यावेळी झालेला होता. हा भारतीय जनता पक्षाच्या काळात, म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेला होता. त्यामुळे त्यांनी याबद्दल नाकाने कांदे सोडण्याचं कारण नाही. आता ते म्हणतात की बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व खरं होतं, आणि आत्ताचं शिवसेनेचं हिंदुत्व खोटं आहे. का खोटं आहे बाबा. म्हणजे जेव्हा शिवसेना तुमच्याबरोबर सरकारमध्ये सामील होता तोपर्यंत शिवसेनेचं हिंदुत्व योग्य, चांगलं होतं. तुमची साथ सोडली की त्यांचं हिंदुत्व लगेच गाळत गेलं असं तुम्ही म्हणता. आता लक्षात घ्या, का तुम्ही असं म्हणताय तर शिवसेनेने विशेषतः काँग्रेसची साथ केलेली. याला आक्षेप भाजपचा आहे, कारण काँग्रेस हा सेक्युलर आहे. म्हणजे सेक्युलर जो माणूस असतो त्याचं हिंदुत्वावर प्रेम नसतं असं गृहीत आहे भाजपचं. हे चुकीचं आहे गृहीत. जो माणूस सेक्युलर असतो तो हिंदूही असतो, त्याचं हिंदू धर्मावरती प्रेम असतं. आता बघा, काँग्रेसमधले अनेक नेते कार्यकर्ते, असंख्य, राष्ट्रवादीचे असंख्य नेते कार्यकर्ते देवळात जातात, मंदिरात जातात, धार्मिक ग्रंथांचं पठण करतात, स्तोत्र म्हणतात. त्यांची पूर्ण हिंदू धर्मावरती श्रद्धा आहे. परंतु हिंदू धर्म आणि त्याची आस्था, त्याचं प्रेम वेगळं, आणि तुम्ही हिंदुत्वाचं जे राजकारण करता ते वेगळं. हिंदुत्वाचं राजकारण करताना सुद्धा जेव्हा बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला तेव्हा त्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली. त्याची जबाबदारी, म्हणजे हिंदुत्वाच्या राजकारणाची जबाबदारी सुद्धा शिवसेनेने घेतली. त्याची जबाबदारी, आणि त्यावेळी काकावर कोणी केल्या, त्या भाजपच्या लोकांनी, भाजपच्या नेत्यांनी. सुंदरसिंग भंडारी उपाध्यक्ष होते, त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी आम्हाला आमचा काही संबंध नाही, आम्हाला काही कल्पना नाही असं म्हटलं.
त्याची जबाबदारी भाजपने घेतली नाही, जशी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली. बाबरी मशिदीचा ढाचा पाडणं हे चूकच होती, पण हे बरोबर, ही कृती बरोबर आहे असं ज्यांना वाटत होतं अशा भाजपने ही जबाबदारी नाही घेतली. उलट शिवसेनेने ती जबाबदारी घेतली आणि ते सांगितलं की हो, हे जर केलं असेल आमच्या सैनिकांनी ते त्यांचा आम्हाला अभिमान आहे असं बाळासाहेबांनी सांगितलं. अशा प्रकारचा जो काही जे काही केलं, निर्णय घेतला, त्याची जबाबदारी घेण्याची जी काही धमक आहे ती भाजपमध्ये नाही हे तेव्हा सिद्ध झालं. याला काही उत्तर नाही. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व खरं होतं असं तुम्ही म्हणता, याचं कारण तुम्हाला बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे असा तुमचा दावा आहे. पण लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा काँग्रेसशी दोस्ती केलेली होती अनेकदा. म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये अन्य वेळी सुद्धा काँग्रेसशी समझोता केला होता. अंतुलेंच्या काळामध्ये काँग्रेसशी समझोता केला होता. निवडणूक लढवली नव्हती, सरळ सरळ त्यांनी काँग्रेसशी एक प्रकारे युती केली होती. मग बाळासाहेब ठाकरे यांचं मत तेव्हा तुम्ही असं म्हणाल होतात का की आज म्हणाल नाही, ते काँग्रेसबरोबर त्यांनी समझोता केला, काँग्रेसशी सहकार्य केलं, त्यामुळे त्यांचं हिंदुत्व खोटं आहे, ते म्हणण्याची तुमची धमक आहे का तुमच्यामध्ये? हे जर आर्ग्युमेंट खरं आहे की काँग्रेसशी समझोता केल्याबद्दल शिवसेना आपल्या हिंदुत्वाचं विस्मरण झालेलं आहे, हिंदुत्व सोडून दिलेलं आहे, तर ते बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही काय नाही म्हणाला? तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्षाशी सुद्धा सहकार्य केलं होतं, ज्या प्रजा समाजवादी पक्षाचा हिंदुत्वाचा काही संबंध होता, त्यांचा समाजवादीशी संबंध होता. ज्या प्रजा समाजवाद्यांनी काँग्रेसशी सुद्धा सहकार्य केलेले आहे, मग त्यांच्याशी तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली तेव्हा तुम्ही आक्षेप घेतला होता? त्याला आक्षेप घेतला होता का? ज्या पुरोगामी लोकशाही आघाडीमध्ये जनसंघ होता त्याच्यामध्ये शरद पवार यांचं नेतृत्व होतं. आणि शरद पवार कोण आहेत? हे काँग्रेसमधनं त्यांनी वसंतदादांची साथ सोडून ते त्यांच्याबरोबर जे आलेले ते काँग्रेसचे होते. मग त्यावेळी जे सेक्युलर होतं शरद पवार, त्यांच्या मांडीला मांडी लावून जनसंघ बसला की नाही? मग तेव्हा तुम्ही हिंदुत्वाशी द्रोह केला असं म्हटलं होतं? असं कोणीही म्हटलेलं नव्हतं. मग त्यामुळे हे जे काही आर्ग्युमेंट आहे की काँग्रेसशी केवळ साथ केल्यामुळे शिवसेनेचं हिंदुत्व संपलं, हे आर्ग्युमेंटच चुकीचं आहे. आणि ते जर आर्ग्युमेंट खरं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही जे काही केलं यापूर्वी त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आता भारतीय जनता पक्षाची जी मुंबईमध्ये जी बैठक झाली, मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या बाबत तयारी करण्यासाठी, त्यावेळी केलेल्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? ते म्हणाले, जोवर करोना मोठ्या प्रमाणात होता, कोरोनाची महामारी होती मोठ्या प्रमाणामध्ये, त्यावेळी आम्ही गप्प बसलो, त्यावेळी आम्ही कुठल्याही प्रकारची टीका या सरकारवर केली नाही. पण यापुढच्या काळामध्ये आम्ही करोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने जो गैरकारभार केला तो चव्हाट्यावरती आणणार आहोत. ठीक आहे, महाविकास आघाडी सरकारचा जर काही गैरकारभार असेल, तो कार्यक्षमता असेल, तर ती चव्हाट्यावरती आणणं हे विरोधी पक्ष म्हणून भाजपचं काम असं आहे, त्याबाबत आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की करोनाच्या काळामध्ये आम्ही गप्प बसलो, गप्प कुठे बसला होता तुम्ही आपापल्या अंगणामध्ये रणांगण केलं की नाही? आपलं अंगण हे आपलं रणांगण, म्हणजे प्रत्येकाने आपापल्या अंगणात उभं राहून जेव्हा टाळेबंदी होती, लॉकडाऊन होता, तेव्हा सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन केलं की नाही? टी व्ही कॅमेऱ्यांच्या साक्षीने सगळ्या चॅनेलवाल्यांना बोलवून हे आंदोलन केलं तुम्ही. त्यानंतरच्या काळामध्ये अगदी सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाने हे संकट गंभीर होतं तेव्हा सहकार्याची भूमिका न घेता त्याबद्दल वारंवार केवळ आक्षेप घेण्याचं काम, कुठल्याही प्रकारे सहकार्य न करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. आता लक्षात घ्या, फडणवीस काय म्हणाले की कोरोना एवढा मोठा असताना महाराष्ट्र सरकार काय करतं? महाराष्ट्रात 40% पेशंट्स आहेत, 10,000 वरती मृत्यू केवळ मुंबईत झाले आहेत. खरं आहे, त्यांनी आकडेवारी सांगितली. आणि ते असंही म्हणाले की कदाचित ही आकडेवारी 20,000 वर्ष जाईल, कारण हे सरकार आकडेवारी लपवते. आता हा आरोप जो ते करतात तो त्यांनी सिद्ध करावा आवश्यक. आणि हे लपवाछपवी चालली असेल तर ती चूक आहे महाविकास आघाडी सरकारची, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची, असं मी स्पष्टपणे आता म्हणतो.
त्याबाबत बाजू घेण्याचं काहीच कारण नाही. परंतु एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये करोना जास्त का आहे तर महाराष्ट्राची लोकसंख्या, त्यामध्ये मुंबईची लोकसंख्या. मुंबईमध्ये का करोना आहे जास्त तर मुंबईमध्ये कमी क्षेत्रफळ आहे आणि कमी क्षेत्रफळामध्ये जास्त लोक राहतात. मुंबईमध्ये लोकल संख्या जास्त आहे. दिल्लीची लोकसंख्या 2 कोटी आहे, पण मुंबईची सुद्धा लोकसंख्या किती आहे? 1.5 कोटीवरती मुंबईची लोकसंख्या आहे. 1.5-2 कोटी आहे लोकसंख्या मुंबईची. आणि या लोकसंख्येत क्षेत्रफळ कमी आहे ना. झोपडपट्ट्या दिल्लीपेक्षा मुंबईत जास्त आहे झोपडपट्ट्या. शिवाय मुंबईमध्ये व्यवसायासाठी, व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक येण्याची संख्या मुंबईमध्ये जास्त आहे. हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्यामुळे मुंबईमध्ये कोरोना जास्त होणं हे गंभीर होतं. पण समजा आपण विचार करा की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री असते, भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार असतं, तर मुंबईमध्ये एवढे कोरोना पेशंट झाले नसते. फडणवीसजी, तुम्ही ठामपणे सांगू शकता असं की असं झालं असतं, असं घडलं असतं म्हणून? आज लक्षात घ्या तुम्ही की आजची बातमी आहे की कोरोना पुन्हा वाढतोय. दिल्लीत तर वाढतोच आहे. आता बघा, दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे, पण दिल्लीमध्ये केंद्र सरकार आहे ना. ते केंद्र सरकार दिल्लीमध्ये असताना सुद्धा तिथे कोरोना अगोदर वाढला होता, आताही वाढतो आहे. मग त्याची सगळीच्या सगळी जबाबदारी फक्त केजरीवाल यांची. आणि जेव्हा कोरोना कमी झाला तेव्हा मात्र अमित शहा यांनी जाऊन सगळी पाहणी केली, सगळी व्यूहरचना केली. ते सगळं अमित शहांमुळे. असं तुम्ही म्हणता? तुम्ही वारंवार फक्त मोदीजींचा आणि अमित शहांचा गौरव करता. आता तिथे केजरीवालांचं एका शब्दाने कौतुक केलं का जेव्हा आटोक्यात आणलं होतं केजरीवाल यांनी? केजरीवाल यांनी काही ॲप्स आणलेली आणि त्यामध्ये कोरोनाबाबतची सगळी माहिती लोकांना ताबडतोब मिळते, लोकांशी संवाद साधता येते. केजरीवाल यांनी पद्धतशीर तयारी केली होती, तरी सुद्धा दिल्लीची लोकसंख्या जास्त आहे ना. दिल्लीमध्ये सुद्धा येणाऱ्या जाण्याची संख्या जास्त आहे. वाढला कोरोना, पण त्याला काही प्रमाणात केजरीवाल सरकारची अकार्यक्षमता असेल, काही चुका झाल्या असतील, हे ते काही नाकारता येणार. पण त्यांनी कामगिरी सुद्धा केली ना पहिल्यांदा आटोक्यात आणण्याची. तुम्ही त्यांना कुठलंही श्रेय देत नाही. म्हणजे फडणवीस केजरीवाल सरकारचं कुठल्याही प्रकारचं कौतुक करणार नाही. महाराष्ट्र सरकारने, आता तुम्हाला कालची गोष्ट सांगतो, काल रवीश कुमारच्या शोमध्ये उस्मानाबादमध्ये कोरोना कसा आटोक्यात आणला याची कहाणी सांगितली होती आणि कौतुक केलेलं होतं त्याचं. आता हे कौतुक एखादा हिंदी चॅनल करतो. तुम्ही कधीतरी 2 शब्दांनी उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळामध्ये जी सावधगिरी बाळगली. मग शरद पवार सांगत होते की व्यापार व्यवसाय उघडा, पण उद्धव ठाकरे त्याच्याबाबत शांत होते. मग तुम्ही ते घरात बसले, ते बाहेर पडत नाहीत. बाहेर पडल्यावरती फडणवीसजी, तुम्हाला कोरोना झाला, तुम्ही लवकर बरे झालं, हे बरं झालं. पण उद्धव ठाकरे यांना, ज्याला म्हणतात की अन्य काही आजार आहेत, तुमच्यापेक्षा फडणवीसजी त्यांचं वय जास्त आहे, पण तुम्ही सतत टोचून त्यांना बोलत होतात. ते काळजी घेत होते, लोकांना काळजी घ्या असं सांगत होते, फेसबुकवरती हे करत होते. खाजगी राजेश टोपे यांनी चांगलं काम केलं, पण तुम्ही एका शब्दाने या लोकांचं कौतुक केलं नाही. तुम्ही फक्त आणि फक्त महाराष्ट्र सरकारला विरोध केला आणि केंद्र सरकारचं कौतुक केलं. आता केंद्र सरकारचं कौतुक करताना त्यांनी जो काही महाराष्ट्रावरती अन्याय केला त्याचं विस्मरण तुम्हाला झालं. महाराष्ट्र सरकारचे 38,000 कोटी रुपये GSTचे आणि अन्य करांचे अडकलेले असताना ते लवकरात लवकर महाराष्ट्राला मिळावेत म्हणून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काहीही केलं नाही. उलट महाराष्ट्र सरकारने पॅकेज दिलं नाही, 1 पैशाचीही मदत केली नाही, असं राम कदम वारंवार सांगतात. गेले 6 महिने ते सांगतात, ते फडणवीस सांगतात ते. पण राम कदम यांनी कुठलाही प्रश्न विचारला, 1 पैशाचीही महाराष्ट्र सरकारने मदत केली नाही. महाराष्ट्र सरकारने 1 पैशाचीही मदत केली नाही हे खोटं आहे. आता त्याच्या संबंधीचं उत्तर मी काही महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने किंवा विरोधी असं काहीच नाही माझं. महाविकास आघाडी सरकार त्याला उत्तर देईल. काही प्रमाणात मदत केली, पण जास्त काही त्यांनी पॅकेज देणं आवश्यक होतं, हे माझंही मत आहे. मी तुम्हाला सांगतो, याबाबत मी महाविकास आघाडी सरकारचं हे करणार नाही. परंतु महाविकास आघाडी सरकारने काहीच केलं नाही हे साफ चुकीचं आहे. राजेश टोपे यांनी अनेक गोष्टी केल्या त्यासंबंधी. सुरुवातीच्या काळामध्ये खाजगी हॉस्पिटल्सनी लूट केली, हे खरं आहे. त्यानंतर त्यांच्यावरती, त्यांच्या रेट्सवरती, औषधांच्या आणि अन्य सामग्रीच्या दरांवरती सुद्धा नियंत्रण बसवलं.
बघा, अंमलबजावणी प्रत्येक निर्णयांची आणि प्रत्येक गोष्टीची प्रभावीपणे झाली नाही. त्याच्यामध्ये सरकार कोणाचंही असलं तरी सरकारी यंत्रणा अकार्यक्षम आहे आणि ते अधिक प्रभावी असणं आवश्यक आहे, हे मी सुद्धा म्हणेन. पण या मंडळींनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात सातत्याने गोष्टी केल्या. आता बघा, कोरोनाच्या काळामध्ये सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल की व्हेंटिलेटर्स असतील किंवा अन्य सामुग्री आहे, ती महाराष्ट्र सरकारची तक्रार होती की आम्ही मागतोय पण आम्हाला मिळत नाही. ही तक्रार होती की नाही? त्यावेळी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रायसिसचा काळ होता, त्यावेळी तुम्ही तिथे गेलात का नाही? शरद पवार बघा, शरद पवारांना आपत्ती निवारणामधलं त्यांना कळतं, म्हणून वाजपेयींनी त्यांना त्या विभागाचं त्यांना प्रमुख नेमलं. शरद पवार हे विरोधी पक्षाचे, पण भुजला जेव्हा भूकंप झाला तेव्हा शरद पवारांनी सगळं काम केलं ना, ते मदतीला धावून गेले. ते भाजपचं आहे, ते मोदींचं आहे असं ते म्हणाले नाही. पण तुम्ही का असं करताय? ते तुम्ही यांना काहीही अक्कल नाही, हे नादान आहेत, नालायक आहेत, कर्तृत्वशून्य आहेत एवढंच म्हणताय पहिल्यापासून. आता हेच सगळे महाविकास आघाडी सरकार, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काहीच समजत नसेल आणि सगळी अक्कल तुम्हाला असेल तर मला सांगा, गुजरातमध्ये कोरोना किती होता? जास्त होता की नाही? संचारबंदी तिथे लागू करण्याची वेळ आली की नाही? मग त्याबद्दल तुम्ही एक शब्दही बोलणार नाही? त्याबद्दल बोला ना तुम्ही. आज सुद्धा बघा, आजची बातमी आहे की आरोग्य खातं, केंद्रीय आरोग्य खात्याला आपली एक पथकं पाठवणार आहे. त्याच्यामध्ये मणिपूर आहे, महाराष्ट्र आहे, राजस्थान आहे, हरियाणा आहे. आता गुजरात आणि हरियाणामध्ये सुद्धा पथकं जात आहेत. चांगली गोष्ट आहे, केंद्र सरकार पथकं पाठवते. पण त्यामध्ये महाराष्ट्राबरोबर गुजरात सुद्धा आहे की नाही, हरियाणा सुद्धा आहे की नाही? तिथे सरकार कोणाचे आहेत? भाजपचे आहेत ना. मग त्याबद्दल काय बोलणार तुम्ही? दुसरी गोष्ट अशी, मी केवळ कोरोना मी म्हणत नाही, तुम्ही महाराष्ट्राच्या विरोधी वाटेल ते बोलताय. तुम्ही महाराष्ट्राची या सरकारने वाट लावली एका वर्षामध्ये असं तुम्ही म्हणाल. एका वर्षामध्ये पूर्ण वाट लावली या सरकारने, मी एकही गोष्ट चांगली केली नाही. हे तुम्ही प्रामाणिकपणे सांगताय, प्रामाणिकपणे असं म्हणताय तुम्ही, एकही गोष्ट चांगली केली नाही. आता मुंबई महापालिकेची वाट लावली शिवसेनेने असं म्हणतात. तर मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे, गैरव्यवहार आहे, त्याला शिवसेनेची तिथे सत्ता होती, त्यांची जबाबदारी आहे, हे मी पूर्वीही म्हणत होतो आणि आजही म्हणेन. पण शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून वर्षोनुवर्ष भाजप होतं की नाही? भाजप जेव्हा मांडीला मांडी लावून बसलेलं होतं तेव्हा भाजपने शिवसेनेवरती असे आरोप केले नाही. जेव्हा युती तुटली तेव्हा मात्र ते म्हणायला लागले की शिवसेना भ्रष्ट आहे, केवळ कंत्राटं दिली जाते. आता स्टँडिंग कमिटी ही अंडरस्टँडिंग कमिटी आणि त्यात सगळ्या पक्षाचे सदस्य असतात, हे विलासराव देशमुखच म्हणाले होते. सगळ्या पक्षांचे सदस्य असतात आणि स्थायी समितीत काय चालतं हे सगळ्यांना माहिती. तो जो काही भ्रष्टाचार असतो तिथले स्थायी समितीच्या मार्फत, तो सर्वसमावेशक भ्रष्टाचार असतो. या भ्रष्टाचारामध्ये केवळ शिवसेना होती, भाजप नव्हती त्याच्यामध्ये? काय बोलताय तुम्ही? कोणाला विचारा सामान्य माणसाला. तेव्हा तुम्ही हे केवळ आणि केवळ राजकीय आरोप करताय. आणि मुंबईमध्ये सुद्धा बघा, आता मुंबईमध्ये सुद्धा मुंबईचे जे काही प्रश्न आहेत, मुंबईच्या प्रश्नामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं सरकार असताना तुम्ही पैसे आणले, निधी आणला, काही योजना चालू केल्या, सागरी मार्ग केला, तुम्ही असं सुरू काय केला, त्याचं काम सुरू केलं, तुम्ही अनेक कामं तुम्ही सुरू केली, चांगली गोष्ट आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगते, आरेच्या प्रश्नामध्ये जी जागा, म्हणजे कांजूर मार्गला कारशेडची जागा देण्याचं शिवसेनेने काम केलं, त्यावरती तुम्ही प्रचंड टीका केली. पण आरेमध्ये जी झाडं तोडली जात होती रात्रीच्या अंधारामध्ये, तो भ्रष्टाचार किंवा तो गैरव्यवहार नव्हता? देवेंद्र फडणवीस सरकार असताना ते झालं, पर्यावरणाची माती झाली तिथे. पण आता कांजूर मार्गला कारशेड नेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला, तेव्हा तिथे मीठ आयुक्तांनी सांगितलं की ती जागा आमचीच आहे. चंद्रकांत दादा पाटील महसूल मंत्री जेव्हा होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं ती जागा महाराष्ट्र सरकारची आहे. तेव्हा मीठ आयुक्तांनी काहीही बोलले नव्हते तेव्हा. आणि देवेंद्र फडणवीसांनी चंद्रकांत दादांना सांगितलं नव्हतं.
या संबंधी मी तुम्ही जो निर्णय दिला तो चुकीचा आहे, ती केंद्र सरकारची जागा आहे असं तू कधीच म्हटले नव्हतं. मग आता मात्र तुमच्याकडे सत्ता नसताना हा निर्णय झाल्याबरोबर तुम्हाला म्हणजे केंद्र सरकारला अचानक जाग आली की ही जागा आपलीच आहे. तेव्हा तुम्ही गप्प होता, तेव्हा फडणवीस गप्प होते, चंद्रकांत दादांनी सांगितलं होते की महाराष्ट्र सरकारची जागा आहे. म्हणजे अशा वेळी महाराष्ट्र सरकारची जागा आहे असं चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, चांगली गोष्ट आहे. मग त्यांच्या बाजूने भारतीय जनता पक्ष का नाही उभारत? महाराष्ट्राच्या हिताच्या बाजूने महाराष्ट्रासाठी का लढत नाही? शिवसेनेच्या बाजूने आता शिवसेने निर्णय घेतलाय आणि ती जागा कारशेड हो न हो ती जागा आमची आहे असं भाजप का सांगत नाही? चंद्रकांत दादांनी सांगितलं होतं. फडणवीस महाराष्ट्राच्या बाजूने का नाही उतरत? तुम्ही केंद्राच्या बाजूने का उतरता? मग तुम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणायचं काय महाराष्ट्रप्रेमी म्हणायचं? जर शिवसेना आणि अन्य कोणी तुम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणत असेल तर त्यात वावगं ते काय? देवेंद्र फडणवीसांची एका चॅनलवरती मुलाखत झाली बिहारमधल्या निवडणुका झाल्यानंतर. तेव्हा ते म्हणाले की नितीश कुमार यांचा पक्ष हा आमचा नैसर्गिक मित्र आहे, गेली 15 वर्ष आमची त्यांच्याशी दोस्ती आहे. त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला होता की अशी दोस्ती असताना सुद्धा तुम्ही चिराग पासवान यांच्या मदतीने नितीश कुमार यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला. तर ते म्हणाले असं काही झालं नाही, कारण तो नैसर्गिक मित्र आहे. तेव्हा त्यांना प्रतिप्रश्न असा करण्यात आला की नैसर्गिक मित्र असला म्हणून काय झाला? शिवसेनेशी तुम्ही 2 हात करता ना. आता त्यावरती युक्तिवाद करताना देवेंद्रजी असं म्हणाले, शिवसेनेशी आमची होती म्हणे युती, पण 2014 आम्ही वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या ना. आम्ही वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आम्ही, त्यामुळे तो आमचा नैसर्गिक मित्र असला तरी निवडणूक लढवल्यानंतर परिस्थिती वेगळी झाली. पण त्यांनी हे सांगितलं नाही की 2014च्या निवडणुका वेगवेगळ्या लढवल्या, त्यानंतर पुन्हा शिवसेने सरकारमध्ये आली, शिवसेना सरकारमध्ये आली ना तेव्हा. आणि नितीश कुमार सुद्धा जेव्हा तुमचे नैसर्गिक मित्र होते, पण नितीश कुमारने तुमच्याशी गद्दारी करून पुन्हा महागठबंधनमध्ये ते आले, त्यानंतर महागठबंधनशी गद्दारी करून ते पुन्हा तुमच्याबरोबर आले. तेव्हा तुमच्याबरोबर जेव्हा नव्हते ते महागठबंधनमध्ये नितीश कुमार होते, तेव्हा नितीश कुमार यांच्याबद्दल तुम्ही लोक काय बोलत होतात? म्हणजे तुमच्या पक्षाचे लोक, म्हणजे जोपर्यंत तुमच्याबरोबर असतील ते चांगले, तुमच्याबरोबर नसतील ते वाईट. नितीश कुमार यांनी किंवा अन्य चिराग पासवान यांनी ज्या ज्या पक्षांनी तुमची लाचारी केली, तेव्हा तुम्हाला ते लाचारी केली तर तुम्ही त्यांना ठीक आहे, लाचारी केली तरच तुम्हाला चालतं. पण एखाद्याने स्वाभिमानाची भाषा केली, ज्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की 30 वर्ष आम्ही युतीत सडलो, तेव्हा तुम्हाला ते चाललं नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आता मी आणखीन काही उदाहरणं सांगतो की महाराष्ट्राच्या बाबत तुमची भूमिका कशी संशयास्पद आहे. आता एक उदाहरण तुम्हाला देतो की सीमा प्रश्नाचं. सीमा लढा जो बेळगाव कारवार सीमावासियांचा लढा अनेक वर्ष चालू आहे आणि पहिल्यापासून त्याच्यामध्ये शिवसेना आहे. आणि शिवसेना हे लक्षात घ्या तुम्ही. आता मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळी कर्नाटकमध्ये येडियुरप्पा सरकार तर आहे, भाजपचं सरकार आहे, त्यांचं सरकार असताना सीमावासियांवरती लाठीमार झाला, अलीकडच्या काळात झाला, वारंवार होतो. अगदी काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा झाला आणि त्याचं समर्थन करण्याचं कारण. पण जेव्हा काँग्रेसची सत्ता तिथे असते आणि तेव्हा मराठी भाषकांवर तिथे लाठीमार होतो, तेव्हा भारतीय जनता पक्ष काँग्रेसवाल्यांना म्हणतात, भारतीय जनता पक्षातर्फे असा प्रश्न विचारला होतो, तुम्ही काय करताय? तिथे लाठीमार होतोय मराठी भाषिकांवर, तुम्ही काय करताय इथे, तुम्ही सांगा. मग आता ठीक आहे, ते तो प्रश्न योग्य आहे. मग आता तिथे भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये तुमचं सरकार म्हणजे भाजपचं सरकार आहे, अशा वेळी जेव्हा लाठीमार होतो, एवढंच नव्हे तर बेळगावच्या पौरांविरुद्ध म्हणजे त्यांना त्यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवला जातो, दाखल केला जातो, त्यांच्यावरती कारवाई होते, तेव्हा तुम्ही गप्प का? तेव्हा भारतीय जनता पक्षाचे लोक का बोलत नाही त्याबद्दल? तो तुम्हाला महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय वाटत नाही? तेव्हा हे प्रश्न लोक विचारणार. उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये यासंबंधी प्रश्न विचारला होता तुम्हाला, काय झालं त्याचं? उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना आपल्या विधानसभेतल्या पहिल्या भाषणामध्ये खरी खोटी सुनावली होती यासंबंधी.
त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी त्यावेळी सांगितलेल्या होत्या. आता दुसरी गोष्ट अशी की बघा, बुलेट ट्रेन जे आहे, बुलेट ट्रेनचा फायदा महाराष्ट्रापेक्षा गुजरातला जास्त आहे. पण बुलेट ट्रेनला तुम्ही समर्थन केलं, म्हणजे हा प्रकल्प मोदीजींचाच प्रकल्प, फडणवीसांनी त्यामध्ये सांगितलं की हे याचा आपल्याला फायदा कसा आहे वगैरे वगैरे. पण बुलेट ट्रेनला जो आहे तो मनसेचा विरोध आहे. बुलेट ट्रेनला शिवसेनेने सुद्धा विरोध केला, शरद पवारांनी सुद्धा विरोध केलेला आहे. कारण त्यामध्ये महाराष्ट्राचा कमी फायदा आणि गुजरातला जास्त फायदा आहे. आणि बुलेट ट्रेन हा अग्रक्रमाचा विषय नाही असं स्वतः शरद पवारांनी सुद्धा सांगितलेलं आहे. पण तुम्ही मात्र फक्त बुलेट ट्रेनचं समर्थन करता, तुम्ही मोदीजींची बाजू घेता. पण मोदीजींना तुम्ही असं सांगत नाही बुलेट ट्रेन तुम्ही आणताय त्यामध्ये गुजरातचा जास्त, महाराष्ट्राचा थोडाफार विकास होत असेल. पण बाकीचे जे प्रकल्प आहेत, आता बघा, रिझर्व्ह बँकेचा एक विभाग इथून तिकडे गेला, महाराष्ट्रातून गुजरातला गेला. एअर इंडियाचं सुद्धा जे काही मुख्य कार्यालय आहे ते मुंबईमधून हलवण्यात आलं. IFC म्हणजे फायनान्स सेंटर, वित्तीय केंद्र, जे मुंबईतनं हलवण्यात आलं. हे सगळं देवेंद्र फडणवीस सरकार असताना त्यांच्या डोळ्यादेखत या गोष्टी घडल्या. एवढंच नव्हे तर सुरक्षा दलांसंबंधी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षिततेसंबंधी सुद्धा जे काही एक केंद्र म्हणजे आबा असताना त्यांनी आग्रह धरला होता की हे केंद्र आपल्याकडे पाहिजे होतं, ते सुद्धा आपल्याकडनं निसटलं भाजपच्या काळामध्ये. म्हणजे सगळे महत्त्वाचे प्रकल्प जे आपल्याकडनं जात असताना तुम्ही गप्प बसलात, तुम्ही त्याबद्दल काहीही बोलला नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस काहीही बोलले नाही त्याच्याबद्दल. महाराष्ट्राच्या वाट्याची मदत आपल्याला पुरेशी मिळत नाही त्याबद्दलही तुम्ही काही बोलला नाहीत. आणि केवळ उद्धव ठाकरे सरकारला कोंडीत पकडणं, अडचणीत आणणं हे तुमचं राजकारण आहे. ठीक आहे, ते विरोधी पक्ष म्हणून तुम्ही करा. पण ज्यावेळी पेचप्रसंग असेल, आर्थिक पेचप्रसंग असेल, आरोग्याचा करोनासारखा पेचप्रसंग असेल आणि नवीन प्रकल्प असतील, तेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या बाजूने उभं राहता की नाही, राहणारच की नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की नितीन गडकरींचा मध्ये पूर्वी उल्लेख केला होता. नितीन गडकरींनी ते केंद्रात मंत्री होते आणि आहेत तेव्हा जलसिंचनाचे अनेक प्रकल्प त्यांनी महाराष्ट्रात आणले. हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये त्यावेळी करण्याचं ठरवलं. अनेक प्रकल्प आणले, अनेक प्रकल्प पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं, मोठी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. आता महाराष्ट्रात फडणवीस सरकार नाही, पण या प्रकल्पांचं काय झालं, ते आले की नाही, नवीन प्रकल्प येणार की नाही, मग रस्त्याचे असेल, सिंचनाचे असेल, या संबंधी फॉलोअप घेण्याचं काम भाजपचं सुद्धा आहे ना. कारण केंद्रात तुमचं सरकार आहे, तुम्ही मदत करा ना महाराष्ट्र सरकारला याबाबत मदत करा. त्याचं श्रेय घ्या तुम्ही. GST बाबत तुम्ही श्रेय घ्या, पण तुम्ही आधी तिथे फिल्डिंग लावा ना केंद्रात जाऊन. तुम्ही मुख्यमंत्री असं सांगत होता की मी आणले हे प्रकल्प, मी मोदींकडे गेले, मी हेलपाटे घातले, मी आणलं हे, असं तुम्ही म्हणता ना. मग याबाबत तुम्ही श्रेय घ्या, पण आधी मदत तर करा. रिपब्लिक चॅनलचे अर्णब गोस्वामी यांना जेव्हा अटक झाली तेव्हा आशिष शेलार काय म्हणाले बघा. ते म्हणाले की एका मराठी कुटुंबाची ढाल करून दिशा सालियनला बाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय. आणि दिशा सालियनचा मृत्यू झाला. आता त्याचा आणि अर्णब गोस्वामीचा थेट त्यांनी संबंध जोडला की अर्णब गोस्वामीच्या वेळी एका मराठी कुटुंबाच्या ढाल पुढे करून ते म्हणाले. आता ती ढाल आहे, एक मराठी कुटुंबाच्या बद्दल बाबत शोकांतिका झाली. अन्वय नाईक यांच्याबाबत, त्यांच्या कुटुंबियांबाबत शोकांतिका झाली, ते लढतायत. तर त्याच्याबाबत त्यांची ढाल करून दिशा सालियनबाबत बोलण्याची तोंड बंद का करते. आता दिशा सालियनच्या बाबत जर प्रश्न उपस्थित करायचे असतील तर तुम्ही पुरावे ठेवा ना. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणत होते की जेव्हा क्लीन चिट देत होते, आणि तेव्हा ते काय म्हणत होते की क्लीन चिट आम्ही का देतोय, कारण पुरावे नाहीत. तुम्ही पुरावे द्या, पुरावे ठेवा. मग याबाबत तुम्ही पुरावे ठेवा ना. भाजपने का नाही पुरावे ठेवत असते. एक मराठी कुटुंब उभं करून रियाला का वाचवताय असं ते म्हणतात. याचा अर्थ आशिष शेलारना असं वाटतंय की रिया चक्रवर्ती ही दोषी आहे. मग दोषी असेल ती तर तुम्ही काही पुरावे ठेवले, उलट तिला सोडून द्यावं लागलेले रिया चक्रवर्तीला.
दिशाबाबत बोलण्याची तोंड बंद करू नका. आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी केलेला तपास व संपूर्ण पोलीस दल खोटं ठरवून, बघा एका सिंह यांना परमवीर का ठरवत आहे. म्हणजे महाराष्ट्राचं पोलीस दल आणि परमवीर सिंग जे मुंबई पोलीस आयुक्त आहेत, जे कर्तबगार अधिकारी म्हणून ओळखले जातात, त्यांच्यात आणि महाराष्ट्र मुंबई पोलिसांमध्ये फारकत केली त्यांनी. हे लक्षात घ्या, ही लबाडी लक्षात घ्या तुम्ही. परमवीर सिंग हे मुंबई पोलीस दलाचे नेते आहेत, ते आयुक्त आहेत. तेव्हा ते आणि मुंबई पोलीस दल एकच आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री एकाच बाजूला आहेत. ते तुम्ही त्यांच्यामध्ये फारकत करण्याचं कारण नाही. एका युवराजाला वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटं ठरवत आहे? याचा अर्थ आशिष शेलार यांना असं म्हणायचं आहे का की आदित्य ठाकरे या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हेगार आहेत असं त्यांना म्हणायचं आहे? बघा, अडून अडून ते हेच सुचवत आहेत. पुन्हा जर कोणी असं म्हणालं तर नाही आम्ही तर काहीच म्हटलं नाही, असं आम्ही कुठे त्यांचं नाव घेतलं. अरे नाव न घेता तुम्ही तेच सुचवताय. युवराज कोण आहे? आदित्य ठाकरे आहेत ना. नारायण राणे काय म्हणाले? मुंबई भाजपच्या कार्यालयात म्हणाले. काय म्हणाले ते? नारायण राणेंची मुलं काय म्हणतायत? कशा प्रकारचे आरोप करतायत ते? तर याला भारतीय जनता पक्षाचं पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने याबाबत ठाकरे घराण्याला बदनाम करण्याचं कारस्थान रचलेलं आहे. आणि पुरावे असतील, समजा आदित्य ठाकरे यांचा कुठल्या प्रकरणात हात असेल, दोषी असतील, कोणी ठाकरे कुटुंबातला कोणी, त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. त्याचं कोण समर्थन करेल? पण तुम्ही पुरावे न देता नुसतं संशयाचं भूत उभे करताय. याला काय म्हणायचं? अर्णब गोस्वामी जेव्हा उद्धव ठाकरेंना, शरद पवारांना अरे तुरे म्हणत होते, तेव्हा भाजपने कधी त्याचा प्रतिवाद केला? त्याला वाजवलं त्याने? मग केवळ असं म्हणायचं की नाही आम्हाला ते काही मान्य आहे, पण तुम्ही पुढे येऊन काही बोललात का त्याबद्दल? तुम्ही बोलला नाही. पालघरच्या बाबत तुम्हाला सांगतो, पालघरच्या बाबत जेव्हा तुम्ही त्या दुर्दैवी हत्या झाली साधूंची, पण ती कशामुळे झाली याच्या मुळामध्ये न शिरता त्यांना सावधगिरीचा सल्ला दिलेला होता, पण दुर्दैवाने मानला गेला नाही. त्यांची दुर्दैवाने हत्या झाली. त्याचं दुःख सगळ्यांनाच झालेलं आहे, केवळ भाजपला नाही. पण पालघरच्या साधूंच्या बाबत लगेच योगी आदित्यनाथ यांनी तिकडनं फोन केला आणि तेव्हा तिथे हत्या झाली उत्तर प्रदेशमध्ये. त्याबाबत देवेंद्र फडणवीस काही बोलले नाही. तिने कर्नाटकामध्ये साधूंची हत्या झाली त्याबद्दल काही बोलले नाही. मग तिकडची सरकार बरखास्त करायची का? म्हणजे प्रत्येक प्रश्नाबाबत तुम्ही महाराष्ट्राच्या विरोधात संपूर्ण भूमिका घेताय असं म्हणावं लागेल तुम्हाला. आता मंदिरांची गोष्ट होती किंवा अर्णब गोस्वामीच्या बाबत सुद्धा राम कदम यांनी आंदोलन केलं. काय संबंध याचा? अर्णब गोस्वामींचं जे काही होईल ते न्यायालयात ठरेल ना. न्यायालयाने आता निर्णय दिला, जो काही हे दिलं त्यांनी महाराष्ट्र सरकारला सुद्धा कानउघाडणी केली, पोलिसांची कानउघाडणी केली. ते ठीक आहे ना, चांगलं. काय न्यायालयात जे काय म्हणेल ते मान्य करायला लागतं आपल्याला. आणखीन काही केसेस आहेत, त्याचा काही निर्णय लागायचा तो लागेल. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की अर्णब गोस्वामी, कंगना राणावत त्या प्रत्येक प्रश्नाबाबत भाजपने महाराष्ट्राच्या बाजूने काही भूमिका घेतली नाही. अरे तुरेची भाषा करणं हे योग्य आहे का? योग्य वाटतं का? त्याबाबत अर्णब गोस्वामीबाबत महाराष्ट्र सरकारने, महाविकास आघाडी सरकारने जो अतिउत्साह दाखवला तो योग्य नाही, त्याचं मी समर्थन करणार नाही. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही हे काय करताय. मी अनेक प्रश्न आहेत. आता साधा मंदिर उघडण्याचा प्रश्न, गोव्यामध्ये एक तुम्ही भूमिका घेता की गोव्यामध्ये प्रार्थना स्थळावरती निर्बंध असताना तुम्ही महाराष्ट्रामध्ये मात्र सगळे उठवा असं म्हणत. आता मंदिरांवरचे निर्बंध उठवल्यानंतर तर बघा, आता पुन्हा देशात ठिकठिकाणी पुन्हा कोरोनाची लाट पुन्हा सुरू झालेली आहे आणि जानेवारीनंतर ती वाढणार अशी शंका आहे. आता जर मंदिरं उघडल्यानंतर जी गर्दी झाली बघा, तुळजापूर आणि अन्य ठिकाणी गर्दी झाली, त्याची जबाबदारी कोण घेणार? उद्धव ठाकरे यांनी सावधगिरीची भूमिका घेतलेली होती हे आपण लक्षात घ्या ना. आणि मग याची जबाबदारी, हे जर वाढलं पुन्हा कोरोनाचं संकट, तर त्याची जबाबदारी या सरकारला यांना घ्यावी लागेल. यांना आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून कुठले मुद्दे उपस्थित केले जात होते? मंदिर उघडा आणि उघडल्यानंतर ते आमच्यामुळेच उघडण्यात आलं.
कशा प्रकारचा तुषार भोसले हे राजकारण करत होते पद्धतशीरपणे. ही आध्यात्मिक आघाडी, आध्यात्मिक धार्मिक आघाडी आहे. ती आध्यात्मिक आहे. धर्म आणि अध्यात्म वेगवेगळे. तुषार भोसले काय करत होते? त्यांना कोणी मोठं केलेलं आहे? कोण आहेत ते? परवाच्या भाजपच्या मुंबईतल्या बैठकीमध्ये देवेंद्रजींनी नारायण राणे त्यांच्या चिरंजीवांचा उल्लेख केला, आदराने कौतुकाने उल्लेख केला. त्यांच्याबद्दल देवेंद्रजी विधानसभेत काय म्हणाले होते ते लोकांना आठवते ना, की तुमच्या सगळ्या जो कच्चा चिठ्ठा, तुम्ही सगळी केलेली जी पापं आहेत त्याची सगळी माहिती माझ्याकडे आहे, ती उघड करू का, असं डायरेक्ट त्यांनी आव्हान नारायण राणेंनी दिलं होतं. तो व्हिडिओ उपलब्ध आहे. त्यांच्या मांडीला मांडी लावून ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसले. म्हणजे प्रत्येक प्रश्न जो आहे, जेव्हा 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 कुठलाही निर्णय घेतला जातो आहे त्यामध्ये तुम्ही म्हणजे महाराष्ट्राला मिळणारा निधी, महाराष्ट्राला मिळणारे प्रकल्प, महाराष्ट्रात जास्त गुंतवणूक यावी म्हणून, कोरोनाच्या बाबत केंद्र सरकारकडनं मदत मिळावी म्हणून तुम्ही कुठल्याही प्रश्नाबाबत महाराष्ट्राच्या बाजूने तुम्ही उभे राहत नाही. हे स्पष्ट, हे मी अनेक उदाहरणं देऊन तुम्हाला सांगितले. आणि जे प्रकल्प महाराष्ट्रातनं गेले फडणवीस सरकारच्या काळात, त्यावेळी सुद्धा तुम्ही मोदीजींची आणि शहांची फक्त बाजू घेतली आणि महाराष्ट्राच्या बाजूने तुम्ही उभे राहिला नाही. तुम्ही महाराष्ट्राचे मित्र आहात का शत्रू आहात मला माहीत नाही. तुम्ही दावा करता की तुम्ही महाराष्ट्राच्या बाजूने आहात, पण सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण तुम्ही एवढं मोठं केलं. सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण, आता कुठे सुशांत सिंग राजपूत? सीबीआयच्या आता महाराष्ट्र पोलिसांच्या मागे लागला होता ना, कुठे तपास कुठपर्यंत आला. आता सीबीआयच्या मागे लागा ना. पण त्या सीबीआयला न्यायालयाने चपराक दिली की सरसकटपणे तुम्हाला राज्यांमध्ये जाऊन जो काही तपास करण्याचा, छापे घालण्याचे सगळे अधिकार नाही आहेत. तुम्हाला चपराक लागवली. कुठचाही महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचं, खड्ड्यात घालण्यासाठी सगळ्या जो तपास आहे तो आपल्याकडे घ्यायचा आणि मग सीबीआयचा वापर करून सरकारला बदनामी करायची, सरकारची बदनामी करायची. सिलेक्टिव्ह जे काही असतील त्याची माहिती ती उघड करायची. ममता बॅनर्जींनी हे अनुभवलेलं आहे. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हे अनुभवलेलं आहे की आपल्या बाजूचे जे नाही आहेत ते विकास विरोधक आहेत असं म्हणायचं. आपल्या बाजूचे जे आहेत त्यांनी जर काही विकासाची कामं केली तर त्यामध्ये बाधा आणायची, त्यांना मदत मिळवून द्यायची नाही. हे तुम्ही करत आहात. देवेंद्र फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राच्या बाजूने आहात का विरोधी आहात असा प्रश्न अशा मुद्द्यांमुळे उपस्थित झाला आहे. तुम्ही संकटाच्या काळात, अडचणीच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. सरकारच्या चुका तुम्ही अवश्य दाखवा, पण तुम्ही महाराष्ट्राची बाजू घेत नाहीत हे मी अनेक उदाहरणांवरून दाखवून दिलेलं आहे. म्हणून भाजप महाराष्ट्र द्रोही आहे का असा संशय निर्माण होतो. केवळ शिवसैनिकांच्या मनामध्ये तो निर्माण होत नाही, सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण होतात. म्हणून तुम्ही महाराष्ट्र प्रेमी आहात हे दाखवून अशी मी असं आवाहन करतो आणि आगामी काळात ते दाखवून द्याल. महाराष्ट्राच्या बाजूने, सीमा प्रश्न असेल किंवा कुठलाही प्रश्न असेल, महाराष्ट्राच्या बाजूने तुम्ही उभे राहाल अशी आशा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो.